मी प्राध्यापक एल.व्ही. गायकवाड आपल्याला आज चेंज द व्हॉइस या टॉपिकवर व्हिडिओ देत आहे. व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स पण करा. चेंज द व्हॉइस. आता चेंज द व्हॉइस हा जो प्रकार आहे हा प्रकार फार महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये इंग्रजी उत्तम लिहिता व बोलता येत. आता याच्यामध्ये पहिल्यांदा येतो तो ॲक्टिव्ह व्हॉइस. आता ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय तर असा प्रयोग की ज्याला कर्तरी प्रयोग मराठीमध्ये म्हणतात. आता कर्तरी प्रयोग म्हणजे कर्ता त्याच्यामध्ये प्रमुख असतो, म्हणजे कर्ता त्याची क्रिया करत असतो. वाक्याची सिंपल सेंटेन्स असते SVOC मध्ये, त्याची तो क्रिया करत असतो आणि म्हणून त्याला कर्तरी प्रयोग, कर्तरी म्हणजे कर्त्यापासून तयार झालेला, म्हणजे कर्ता हा त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह असतो आणि म्हणून त्याला ॲक्टिव्ह व्हॉइस किंवा कर्तरी प्रयोग मराठीमध्ये म्हटला जातो. आता बघा याच्यात मी लिहिलेलं आहे की सब्जेक्ट डज द ॲक्शन इन द ॲक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस मध्ये हा जो सब्जेक्ट असतो हा क्रिया करतो. आता कशी क्रिया करतो तर बघा, आय प्ले अ गेम विथ इंटरेस्ट. बघा अर्थ लावा. आय मी प्ले खेळतो, अ गेम म्हणजे खेळ, विथ इंटरेस्ट म्हणजे आवडीने. आता हा जो व्हॉइस झाला या व्हॉइसला आपण ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणू, कारण याच्यामध्ये हा आय नावाचा कर्ता ॲक्टिव्ह आहे, क्रियाशील आहे. तो स्वतःची क्रिया स्वतः करतो आहे आणि म्हणून इथं लिहिलंय बघा आपण, द सब्जेक्ट इज ॲक्टिव्ह. इथं हा सब्जेक्ट ॲक्टिव्ह आहे, स्वतः तो क्रिया करतो आहे, स्वतः तो ॲक्टिव्ह झालेला आहे, क्रियाशील झालेला आहे म्हणून. आता द स्नेक चेस्ड द फ्रॉग देअर. या वाक्यामध्ये बघा, द स्नेक त्या सापाने, चेस्ड म्हणजे पाठलाग केला, कुणाचा, द फ्रॉग म्हणजे त्या बेडकाचा, आणि देअर म्हणजे त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी असं दिसतंय ह्या वाक्यामध्ये की द स्नेक नावाचा कर्ता स्वतः क्रिया करतोय आणि त्या बेडकाच्या मागे तो स्वतः लागलाय. म्हणजे हा स्नेक क्रियाशील आहे, ॲक्टिव्ह आहे, स्वतःची क्रिया स्वतः करत आहे. आता हा जो एव्ही आहे ज्याला आपण ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणतो, शॉर्टमध्ये एव्ही आणि फुल फॉर्ममध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणतो, याच्यामध्ये सब्जेक्ट इज ॲक्टिव्ह म्हणजे जो वाक्याचा कर्ता असतो तो याच्यामध्ये ॲक्टिव्ह असतो, क्रियाशील असतो आणि म्हणून त्याला ॲक्टिव्ह व्हॉइस म्हटलं जातं. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय भानगड आहे माहितीये का, की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये द ॲक्शन इज डन ऑन द ऑब्जेक्ट बाय द सब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्टकडून ऑब्जेक्टवर क्रिया केली जाते, म्हणजे ऑब्जेक्टवर क्रिया केली जाते. आता कशी क्रिया केली जाते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्त्याकडून आपल्या कर्मावर क्रिया केली जाते. कशी बघा, आता इथे आपण काय म्हटलं होतं की आय प्ले अ गेम विथ इंटरेस्ट. म्हणजे आय प्ले अ गेम विथ इंटरेस्ट म्हणजे मी अगदी आवडीने क्रिकेट खेळतो, म्हणजे स्वतः खेळतो. पण इथं बघा कसा आला आता हा पॅसिव्ह व्हॉइस. द गेम इज प्लेड विथ इंटरेस्ट बाय मी. द गेम इज प्लेड म्हणजे खेळ खेळला जातो, म्हणजे त्या खेळावर क्रिया केली जाते. विथ इंटरेस्ट म्हणजे आवडीने, बाय मी म्हणजे माझ्याकडून, म्हणजे माझ्याकडून आवडीने त्या खेळावर क्रिया केली जाते आणि खेळ हे त्यातलं कर्म आहे. आलं लक्षात, त्यातलं कर्म आहे म्हणून कर्मावर क्रिया केली जाते, त्या व्हॉइसला म्हणायचं पॅसिव्ह व्हॉइस. आता एक लक्षात घ्यायचं की जर वाक्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्म नसेल तर व्हॉइस करता येत नाही. कर्माशिवाय व्हॉइस होत नाही. त्याला म्हणजे क्रियापद तिथं ट्रान्झिटिव्ह वर्ब घ्यावं लागतं. आता बघा, व्हॉइसेस ऑफ टेन्सेस. आता कोणकोणत्या काळाचे व्हॉइसेस होतात त्याच्यावर आपण चर्चा करत आहोत. पहिल्यांदा आहे सिंपल टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. तर हा असा आहे बघा, शी वॉन्ट्स म्हणजे तिला हवं आहे. काय हवं आहे तिला, अ बॅग, एक बॅग तिला हवी आहे, फ्रॉम मी माझ्याकडून.
म्हणजे शी वॉन्ट्स तिला हवी आहे, तिला पाहिजे आहे. अ बॅग म्हणजे पिशवी. फ्रॉम मी म्हणजे माझ्याकडून. म्हणजे तिला हवी आहे म्हणजे ती स्वतः क्रिया करते आहे. शी वॉन्ट्स अ बॅग फ्रॉम मी म्हणजे ती स्वतः क्रिया करते म्हणून हा ऍक्ट वाईज झाला. परंतु आता हा पॅसिव्ह वॉइस कसा होईल पहा. कर्म काय आहे? अ बॅग आहे. 3 नंबरवर कर्म येते. मग पॅसिव्ह वॉइस कसा होईल? अ बॅग इज वॉन्टेड म्हणजे कर्म घ्यायचं. साधा वर्तमान काळ असल्यामुळे इथं एमिजार पैकी एक घ्यायचं. मग त्याचं पास्ट पार्टिसिपल घ्यायचं, V3 घ्यायचं आणि मग जादा शब्द इथं घ्यायचा आणि मग बाय लिहून त्या कर्त्याची केस करायची. म्हणून कसं झालं हे? अ बॅग इज वॉन्टेड फ्रॉम मी बाय हर म्हणजे तिच्याकडून माझ्यापासून पिशवी वॉन्टेड केली जाते म्हणजे पिशवीची अपेक्षा केली जाते असा अर्थ आपण लावला पाहिजे. आता कंटिन्युअस प्रेझेंट म्हणजे आपण ज्याला म्हणतो चालू वर्तमान काळ. तर याच्यामध्ये पहा आपण काय घेतलंय? वी आर रायटिंग अ लेटर ऑन बर्थडे. वी म्हणजे आम्ही, आर रायटिंग म्हणजे लिहित आहोत, अ लेटर म्हणजे पत्र, ऑन बर्थडे म्हणजे वाढदिवसावर आम्ही पत्र लिहित आहोत म्हणजे आम्ही स्वतः पत्र लिहित आहोत आणि म्हणून या ठिकाणी कर्ता स्वतः क्रिया करतो आहे. ऍक्ट वाईज झाला. आता याचा पॅसिव्ह वॉइस करताना अ लेटर इज बीइंग रिटन ऑन बर्थडे बाय अस म्हणजे आमच्याकडून वाढदिवसावर पत्र लिहिलं जात आहे. म्हणजे आमच्याकडून लिहिलं जात आहे पत्र म्हणजे पत्रावर या ठिकाणी क्रिया केली जाते म्हणजे कर्मावर क्रिया केली जाते. म्हणजे कर्मावर क्रिया केली जात असेल कर्त्याकडून, सब्जेक्टकडून तो पॅसिव्ह वॉइस असतो. म्हणून पहा अर्थ लावू आपण त्याचा. अ लेटर इज बीइंग रिटन पत्र लिहिलं जात आहे. ऑन बर्थडे बर्थडेवर, बाय अस आमच्याकडून. तर असा हा व्हॉइस करायचा. आणि कसा करायचा? इथं म्हणजे कर्म घ्यायचं, एमिजार पैकी घ्यायचं, इथं हा बीइंग घ्यायचा नेहमी, इथं पिप्पी किंवा V3 घ्यायचं, जादा शब्द घ्यायचा, बाय घ्यायचा आणि त्या कर्त्याची केस करायची. असा तो व्हॉइस बनवायचा. आता या ठिकाणी पहा पूर्ण वर्तमान काळ आलेला आहे. आता इथं आपण पूर्ण वर्तमान काळ घेतलेला आहे. बघा, वी हॅव रिटन अ लेटर ऑन बर्थडे म्हणजे अर्थ काय झाला? वी म्हणजे आम्ही, हॅव रिटन म्हणजे लिहिलेला आहे, अ लेटर म्हणजे पत्र, ऑन बर्थडे म्हणजे वाढदिवसावर आम्ही पत्र लिहिलेलं आहे. जी लिहिण्याची क्रिया पूर्ण केलेली आहे. आता हा पूर्ण वर्तमान काळ आहे. मग याचा व्हॉइस कसा होईल? पॅसिव्ह व्हॉइस. अ लेटर हॅज बीन रिटन ऑन बर्थडे बाय अस म्हणजे आमच्याकडून वाढदिवसावर पत्र लिहिलं गेलं आहे असा अर्थ होईल. तर याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना कसा करायचा? कर्म घ्यायचं, हॅज किंवा हॅव घ्यायचं, अनेक वचने असेल तर हॅव घ्यायचं, एक वचने असेल तर हॅज घ्यायचं, त्याच्यानंतर असा बीन घ्यायचा, मग V3 घ्यायचं, मग जादा शब्द घ्यायचे आणि बाय घेऊन मग कर्त्याची इथं केस करायची. आता सिंपल पास्ट हा जो आहे हा सिंपल पास्ट मध्ये कसा आहे बघा. वी रोट अ लेटर ऑन बर्थडे. तर या ठिकाणी बघा हा कर्ता घेतला आणि क्रियापदाचं V2 घेतलेलं आहे. 2 नंबरचं क्रियापद घेतलेलं आहे. वी रोट आम्ही लिहिलं, अ लेटर म्हणजे पत्र, ऑन बर्थडे म्हणजे वाढदिवसावर आम्ही पत्र लिहिलं. तर आता याचा जो आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचा आहे तो असा आलेला आहे बघा. अ लेटर वॉज रिटन ऑन बर्थडे बाय अस म्हणजे आमच्याकडून वाढदिवसावर, अ लेटर वॉज रिटन म्हणजे पत्र लिहिलं गेलं, लिहिलं म्हणजे लिहिलं गेलं असा त्याचा अर्थ होतो आहे. आता हे पॅसिव्ह वॉइस कसा करायचा बघा. हे ऑब्जेक्ट घ्यायचं, वाज किंवा वेअर पैकी घ्यायचं. एक वचन असेल तर वाज, अनेक वचन असलं तर वेअर घ्या. मग हे V3 घ्या. मग हा इथं ऑन बर्थडे जादा शब्द घ्या नेहमी करता, बाय घ्या आणि कर्त्याची केस करा. पुढे आता असं आहे पास्ट कंटिन्युअस आहे म्हणजे भूतकाळ आहे, चालू भूतकाळ. तर या ठिकाणी बघा ते ऍक्ट वाईज कसा झालेला आहे. वी वेअर रायटिंग अ लेटर ऑन बर्थडे म्हणजे अर्थ काय झाला? वी वेअर रायटिंग म्हणजे आम्ही लिहित होतो. काय लिहित होतो आम्ही? अ लेटर पत्र,
ऑन बर्थडे म्हणजे वाढदिवसावर आम्ही पत्र लिहित होतो, म्हणजे करता स्वतः क्रिया करत होता, म्हणून हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. आता पॅसिव्ह व्हॉइस, अ लेटर वॉज बीइंग रिटन ऑन बर्थडे बाय अस, म्हणजे आमच्याकडून वाढदिवसावर पत्र लिहिलं जात होतं. भूतकाळ आहे, लिहिलं जात होतं. आता हा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा? ऑब्जेक्ट घ्यायचं, मग वाज किंवा वेअर घ्या. एक वचन असेल तर वाज घ्या, अनेक वचन असेल तर वेअर घ्या. मग बीइंग टाका, BEING बीइंग टाका, आपण टाका, पासून टाका. मग V3 घ्या, ज्यादा शब्द घ्या, बाय घ्या आणि कर्त्याची तिथं तुम्ही केस करा. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट जर आपल्याला करायचं असेल, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेटचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा असेल तर तो असा होईल, वी हॅड रिटन अ लेटर ऑन बर्थडे. म्हणजे काय? वी म्हणजे आम्ही, हॅड रिटन म्हणजे लिहिलं होतं, अ लेटर म्हणजे पत्र, ऑन बर्थडे म्हणजे आपल्या वाढदिवसावर. तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की अ लेटर हॅड बीन रिटन ऑन बर्थडे बाय अस, आमच्याकडून वाढदिवसावर पत्र लिहिलं गेलं होतं. म्हणजे इथं काय करायचं? ऑब्जेक्ट घ्यायचं, हॅड घ्यायचा नेहमी, केव्हाही एकवचनी करता असो अनेक वचनी करता असो हॅड घ्यायचं. इथं बीन घ्यायचं नेहमी, V3 घ्यायचं, ज्यादा शब्द टाकायचा, बाय करायचं आणि कर्त्याची केस करायची. पुढे सिंपल फ्युचर टेन्स. ह्या सिंपल फ्युचर टेन्स मध्ये बघा, वी विल राईट, वी विल राईट म्हणजे आम्ही लिहू, अ लेटर पत्र, ऑन बर्थडे म्हणजे वाढदिवसावर, म्हणजे वाढदिवसावर आम्ही पत्र लिहू म्हणजे भविष्यकाळाला. याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा आला बघा, अ लेटर विल बी रिटन, अ लेटर विल बी रिटन ऑन बर्थडे बाय अस म्हणजे आमच्याकडून वाढदिवसावर पत्र लिहिलं जाईल, लिहिलं जाईल. म्हणजे काय करायचं? ऑब्जेक्ट घ्यायचं, नंतर विल बी लिहायचं, V3 घ्यायचं, मग ज्यादा शब्द घ्यायचा, बाय घ्यायचं आणि कर्त्याची केस घ्यायची. आता फ्युचर कंटिन्युअस. आता फ्युचर कंटिन्युअस म्हणजे चालू भविष्यकाळ. तर या ठिकाणी व्हाईस होत नाही, नो व्हाईस, म्हणजे याचा व्हाईस करायचा नाही. फ्युचर परफेक्ट बघा, वी विल हॅव रिटन अ लेटर ऑन बर्थडे म्हणजे वी विल हॅव रिटन म्हणजे आम्ही लिहिलेलं असेल, अ लेटर म्हणजे पत्र, ऑन बर्थडे म्हणजे वाढदिवसावर. म्हणजे आता याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा होईल? हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, वरचे सगळे ऍक्टिव्ह व्हॉइस आहेत, खालचे पॅसिव्ह व्हॉइस आहेत. आता याचं कसं होईल पहा, लेटर विल हॅव बीन रिटन ऑन बर्थडे बाय अस म्हणजे आमच्याकडून वाढदिवसावर पत्र लिहिलं गेलं असेल, लिहिलं गेलं असेल म्हणजे लिहिण्याची क्रिया पूर्ण झालेली असेल. तर हे कसं करायचं, कसं बनवायचं? अ लेटर म्हणजे ऑब्जेक्ट घ्यायचं, विल हॅव घ्यायचं, किंवा करता एक वचने असेल तर शॅल हॅव घ्यायचं, करता अनेक वचने असेल तर विल हॅव घ्यायचं, नंतर बीन घ्यायचं, नंतर हे V3 घ्यायचं, मग ज्यादा शब्द घ्यायचा आणि हा बाय घेऊन मग कर्त्याची केस करायची. तर आता शेवटचा मुद्दा असा आहे की फ्युचर कंटिन्युअस टेन्स. बघा, फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. त्याच्यानंतर ऑल परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस म्हणजे वर्तमान काळ जो परफेक्ट असेल किंवा चालू असेल, भूतकाळ जो परफेक्ट असेल, चालू असेल, आणि भविष्यकाळ जो परफेक्ट असेल आणि चालू असेल, यांचे व्हायसेस होत नाही. म्हणजे 4 काळांचे आपण इथं व्हायसेस होत नाही हे पाहिलं, आणि बाकीचे जे काळ आहे त्यांचे व्हायसेस आपण केलेले आहेत. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ मला आपण कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे, खूप शेअर करायचा आहे. थँक्यू व्हेरी मच.